एक हाय व्होल्टेज मुकाबला. संध्याकाळचं सत्र आहे, अंधार थोडा लवकर पडतो उपवनच्या मैदानात, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सामना त्वरित चालू करावा. आपल्याला संपूर्ण सामना हा 4 षटकाचा खेळवायचा आहे. त्यांचा सामना खेळवायचा आहे. एक कंपल्सरी पॉवर प्ले असणार आहे. त्यामध्ये आपल्याला आजच्या या सामन्यांसाठी पंच म्हणून लाभलेले भरत मेयर सर, पंच अनिल सर, पंच राजेश सर यांचं देखील गावदेवी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने जाहीर आभार मानतो. विशेष अशी कामगिरी, अतिशय तटस्थ भूमिकेत त्यांनी पंचांची कामगिरी निभावली आहे. या तिन्ही पंचांनी पंच त्यांना विनंती करतो की त्यांनी त्वरित सामना चालू करून घ्यावा. फायनल मुकाबला या एका सक्सेसफुल It's an update. घोसाळकर यांना विनंती करतो की त्यांनी राधे यांना सामनावीराचा किताब बहाल करावा. आता झालेल्या सामन्यात एक अष्टपैलू कामगिरी करून आपल्या संघासाठी महत्त्वपूर्णचे योगदान दिलेले राधे यांनी तात्पुरतं दे ना कुठलं पण सामनावीर म्हणून एक जर्सी ऑफर केली जाते. सेमीफायनलच्या इम्पॉर्टंट मुकाबल्यामध्ये राधे सामनावीराचा किताब पटकावलेला आहे. थँक्यू भूपेश. मी तुम्हाला 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. हे एकंदरीत गावदेवी चषक 2022 या पूर्ण संपूर्ण आयोजनाबद्दल आणि लगातार गेले 4 दिवस चाललेल्या येथील सामन्यांबद्दल आपले काय मत आहे?
सर्वप्रथम गावदेवी स्पोर्ट्स क्लबचे मी आभार व्यक्त करतो की ते आज सगळ्या नवीन यंग पोरांना एक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे आणि त्यानिमित्त 4 दिवस जे त्यांनी सामने खेळवले त्याच्यामध्ये एकदम पद्धतशीर सामने झाले, कुठेही काय अडथळा निर्माण नाही झाला, काय नाही, व्यवस्थित केलेत आणि त्यांना ज्यांनी फायनान्स केले त्यांचे सर्वांचे आभार की असंच त्यांना दरवर्षी फायनान्स करावं. पुढच्या वर्षी मला संधी भेटली तर मीही काहीतरी करू शकेल, त्याबद्दल मी त्यांना हे करतो आणि इथे आलेल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांचे मी इथे स्वागत करतो. नक्कीच तुमच्या सर्व असं ज्येष्ठ तसेच तुमच्या सर्वांचे मोलाचे सहकार्य असते, त्यामुळेच अशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स ऑर्गनाईज होतात. धन्यवाद भूपेश. या दरम्यान आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. सामन्याचं विवरण 2 चेंडूत 4 धावा. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती. आता मात्र कार्पेट स्वरूपाचा मारलेला फटका. धावसंख्येत एका धावेची भर होते. 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 5. पुन्हा एकदा चोटी धाव घेण्याचे यश दोस्ती या संघातील खेळाडूंना. धावसंख्येत भर होते 2 धावांची. धावसंख्या झाली आहे 7. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 7. येथे प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे, जर का कोणी प्रेक्षकांनी फेन्सिंग ब्लॅक कलरच्या फेन्सिंगच्या मागे जर षटकाराची कॅच पकडली तर तुम्हाला देखील 200 रुपयाचे पारितोषिक लागू करण्यात आले आहे. आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू सूर्यकसा पटका प्रसिद्ध यांचा आणि त्यातीलच एक SP पवार यांचे मी कौतुक करू इच्छितो, कारण की आमच्या डीजेच्या गाण्यावरती थिरकण्याचं जो मनमुराद आनंद ते लुटतायत, खरंच अशा क्रीडा रसिकांमुळेच आणि अशा क्रीडा प्रेक्षकांमुळेच अशा सामन्याचं सार्वभौमत्व टिकून राहतं. धन्यवाद SP. ओव्हर 12. एक षटका अखेर धाव संख्या झाली आहे 12. पॉवर प्लेचं षटक होतं. अतिशय सुरेख अशी फटकेबाजी केली दोस्ती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी. एका षटका अखेर धाव संख्या झाली आहे 12. दोस्ती स्पोर्ट्स क्लब गावदेवी चषक 2022 हा महाअंतिम मुकाबला ऑल स्टार 11 वर्सेस दोस्ती स्पोर्ट्स क्लब. पुढील चेंडू घेऊन येत आहेत मयूर, त्याचा सामना करतील प्रतीक. आता मात्र त्रिफळातीत बाद केला आहे मयूर यांनी. आपल्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती संपूट माघारी झालेला आहे प्रतीक यांना. सुरेख अशी गोलंदाजी मयूर यांची. तुमच्यासाठी खास लावलेलं गाणं आहे. अशीच झलक अधूनमधून आम्हाला दाखवत जा. आमच्या प्रेक्षकांचे सर्वांचे मनोरंजन करा. थँक्यू. या दरम्यान आपण सामन्याकडे वळूया. मागील सामन्याचा सामनावीर राधे स्ट्राईक एंडला.
आता मात्र राधेला एक कमाल करावी लागेल. जर का राधे हा शेवटपर्यंत खेळपट्टीवरती तग धरून उभा राहिला तर नक्कीच पुन्हा एकदा दोस्ती स्पोर्ट्स क्लब हा मोठी धावसंख्या उभारेल, यामध्ये कोणतेही दुमत नाही. पुन्हा एकदा तर सामना करतील राधे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता, परंतु एक धाव घेण्यात यश आले. 22च्या स्वरूपात 2 धावा घेण्यात यश आले राधे यांना. एक निर्धाव चेंडू होता. क्षेत्ररक्षण ही कोणत्याही संघाची एक जमेची बाजू असते, परंतु जिथे निर्धाव चेंडू होता तिथे 2 अतिरिक्त धावा मिळाल्या आहेत 22च्या रूपात. धावसंख्येत 2 धावांची भर होते. धावसंख्या झाली आहे 14. 2 चेंडू अखेर 14. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतात मयूर, त्याचा सामना करतील राधे. आता मात्र हा करासाठी 200 रुपयाचे पारितोषिक लागू करण्यात आले आहे. या दरम्यान ऑन साइडला मारलेला हा फटका आणि सुरेख असा झेल टिपलेला आहे समीर यांनी. चेंडू हवेत होता, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही फलंदाज प्रशांत यांना. धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या होते 21. 5 चेंडूची धावसंख्या झाली 21. 2 गडी बाद घेतली. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला चांगला सन्मान देताना केवळ एकाच धावेवर समाधान मानताना विकास. 2 षटका अखेर धावसंख्या झाली आहे 22. दोन षटका अखेर धावसंख्या झाली आहे 22. पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये जर बघायचं झालं तर हे षटक फारसं उपयोगी ठरलेलं आहे ऑलस्टार 11 या संघाला. एक महत्वाचा गडी बाद करण्यात यश आलं मयूर यांना. 2 गडी बाद केले होते मयूर यांनी. 2 षटका अखेर धावसंख्या झाली आहे 22. आपल्या संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत सतीश. बॉलिंग मार्फत पुन्हा एकदा सज्ज. सुरेख असा खोलवर टाकलेला चेंडू, परंतु चेंडू पॉइंटच्या दिशेने जाताना एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागेल प्रशांत आणि विकास यांना. एक ही 2 बंधूची जोडी, अतिशय शांत संयमी पणे खेळणारी ही जोडी. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख हलकेच टटावलेला चेंडू. एक धाव पूर्ण.
धावसंख्येत पुन्हा एकदा एका धावेची भर. धावसंख्या झाली आहे धावसंख्या झाली आहे 24. षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत सतीश. तिसरा चेंडू घेऊन येतात सतीश. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू गेलेला आहे. 3 चेंडू अखेर धावसंख्या झाली 24. षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत सतीश. त्याचा सामना करतील विकास. आता मात्र सुरेख असा फटवा स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सुरेख असा थ्रो पंकज यांचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सतीश. षटकातील 5वा चेंडू. त्याचा सामना करतील प्रशांत. कव्हरच्या दिशेने मारलेला हा उत्कृष्ट फटका फील्ड होतोय. क्षेत्ररक्षक थ्रो करेपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 धावांची भर. 5 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 27. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर लागताना 27. 2 गडी बाद 27. आता मात्र एक स्लॉग स्वीप परंतु पलीकडे आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्या ब्लॅक कलरच्या फेन्सिंगच्या मागे तरी उभं राहायचंय. बॉलर कोण आहे? शाह मंजळ यांनी व्यासपीठाशी संपर्क साधावा. प्रवीण आहे. या दरम्यान 4थं षटक प्रगतीपथावरती. 4थ्या षटकाची सुरुवात संतोष गायकवाड एक नावाजलेले जुने जाणते गोलंदाज आणि त्याहूनही समोर विकास व मागच्या मॅच मध्ये घणाघाती फलंदाजी करणारे प्रवीण नॉन स्ट्राईक एंडला. अंतिम षटक अंतिम 6 चेंडू. या इनिंग मधले अंतिम 6 चेंडू. षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत संतोष. पुन्हा एकदा आपणा संपूर्ण अनुभवपणाला लावताना व्हेरिएशन्स चेंज ऑफ पेस एक स्लोअर वन टाकताना संतोष. सुरू कशी गोलंदाजी संतोष यांची. आता मात्र हा एक उंच मारलेला फटका आणि झेल बाद. एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल आपल्याला थोड्याच वेळात. म्हणजे
या दरम्यान आपण सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. षटकातील पुढचा चेंडू घेतील संतोष तर सामोरे जातील प्रवीण. सध्या पंचांची वाद घडवणे. पंचांशी वाद घडवणे. पंच काय झालं? 2 बॉल 27. 2 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 27. षटकातील हे 2 महत्वपूर्ण चेंडू निर्धाव गेलेले आहेत. त्यातही एक मोठा मासा प्रशांत यांच्या रूपाने ऑलस्टार यांच्या गाला लागलेला आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. प्लीज कृपया जरा घाई करायचे. संध्याकाळचं सत्र आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या मैदानावर अंधार फार लवकर पडतो, त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये याचा त्रास होईल. फलंदाजी करताना याचा नाहक त्रास होईल. विकेटच्या मागच्या बाजूला त्या ब्लॅक कलरची स्क्रीन आहे, तिथे जे छोटी लहान मुलं बसलेत त्यांनी कृपया बॅक साईडला जावे, जरा स्क्रीनच्या मागे बसावे. आता याचा थोडासा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत फलंदाजाला प्रवीण यांना. 3 चेंडू अखेर धाव संख्या होते 28. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित. नो बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा. एक थ्रो गोलंदाज म्हणून हा नो देण्यात आलेला आहे. पंच फ्री हिट. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. प्लीज थोडंसं सहकार्य करावे प्लीज. MCA चे पंच आपल्या इथे उपलब्ध आहेत. पंच अनिल, त्याच दरम्यान पंच राजेश, दोन्हीही पंच लगातार 4 दिवस झाले महत्वपूर्ण कामगिरी करताना, अतिशय तटस्थ भूमिका घेताना, सुरेख कामगिरी करताना. या दरम्यान पुढचा चेंडू फ्री हिट स्वरूपाचा चेंडू. परंतु पाहिजे तितका फायदा उठवता आला नाहीये फलंदाज प्रवीण यांना. सुरेख असं कमबॅक म्हणावं लागेल संतोषांचं. 4 चेंडू अखेर धाव संख्या झाले 31. आता मात्र केवळ 2 चेंडू शिल्लक. आता मात्र पुन्हा एकदा धावबाद. Porque lo sé, everybody come on, let's do baila 3, 2, 1, everybody come on, let's do baila. 32 जिंकण्यासाठी ऑलस्टार 11 या संघाला 32 धावांची गरज. सुरेख असा कमबॅक म्हणावा लागेल. पहिल्या षटकानंतर ऑलस्टार 11 या संघाचा सुरेख अशी गोलंदाजी केली. पहिल्या धावांची षटक 12 धावा वसूल
फलंदाज गोलंदाजी मार्क वरती प्रवीण या दरम्यान दोस्ती स्पोर्ट्स क्लब करून प्रथम षटक घेऊन येत आहेत ते प्रवीण. सामना करतात मयूर. पहिल्या सोळाचा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू हवेत गेला आहे. हे देखील तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखले जातात. यापूर्वी इथे उपवनच्या मैदानात खेळताना एकता स्पोर्ट्स क्लब या संघातून ते खेळायचे. एक जुना जाणता संघ, त्यातीलच हे दोन मेंबर एक गोलंदाजीची धुरा सांभाळतात संतोष आणि एक फलंदाजीची कमान सांभाळतात ते प्रशांत. ऑलस्टार 11 या संघासाठी. या दरम्यान षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहेत प्रवीण. त्याचा सामना करतील प्रशांत. सुरेख असा फटका. पाहूया किती धावा मिळवत आहेत ते. आणि पुन्हा एकदा सुरेख असे क्षेत्ररक्षण प्रतीक यांचे. आपण मगाशी पण गावदेवीच्या सामन्यात असेच काहीसे त्याचाच एक ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा बघायला मिळतो आपल्याला. अरे काय वाह वाह वाह. नक्कीच आपल्या संघासाठी पुन्हा एकदा 2 धावा वाचवल्यात. महत्वपूर्ण अशा 2 धावा. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या पोहोचते ती 4 चेंडू अखेर 4 धावा. अतिशय महत्वपूर्ण फायनलचा मुकाबला. दोस्ती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ऑलस्टार 11. आता मात्र खेळबाज ललित यांच्या रूपाने लागलेला दुसरा झटका. या दरम्यान चार
32 धावांचं 4 षटकात 32 धावांचं लक्ष्य फार अवघड असं लक्ष्य नाहीये, परंतु खूप छान गोलंदाजी करतात दोस्ती स्पोर्ट्स क्लब यांचा संघ. साखळी सामन्यात योगेश यांनी जी गोलंदाजी केली होती त्यासाठी त्यांना 1000 रुपयाचे पारितोषिक भास्कर बेरी शेट्टी साहेब यांच्याकडून लागू करण्यात आले होते. योगेश यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचे आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आता मात्र हा एक उंच मारलेला फटका, परंतु आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव पहिल्या चेंडूवरती वरी बाद केलाय का. आता मात्र सुरेखाचा फटका, परंतु केवळ एका धावेवर समाधान मानावे लागेल प्रशांत यांना. जर का हा सामना ऑस्ट्रेलिया या संघाला जिंकायचा असेल तर पंकज यांचं खेळपट्टीवरती टिकून राहणं खूप महत्वाचं. पंकज हा बिग मॅच प्लेअर आहे. कोणत्याही सामन्याला कलाटणी एका हाती कलाटणी देण्याची लकब पंकज याच्या हाती आहे. पंकज जर शेवटपर्यंत टिकून राहिला तर नक्कीच सामन्याची चित्रे कोणत्याही क्षणी पालटण्याची क्षमता पंकज याच्यामध्ये आहे. या दरम्यान षटकातील पुढचा चेंडू त्याचा सामना करतील पंकज. सुरेखाचा फटका कव्हरच्या दिशेने, एक धावेचा प्रयत्न तो सफल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुरेख अशी धावगती पंकज आणि प्रशांत यांची. धाव संख्येत 2 धावाची भर पडत आहे. धाव संख्या झाली आहे 7. 4 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 7. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक. आता पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव पूर्ण. पाहूया तितकेच सुरेख असे क्षेत्ररक्षण. वा का अप्रतिम थ्रो आहे. मी मगाशी म्हटलं होतं ना, दोस्ती स्पोर्ट्स क्लब हा एक संघ असा आहे की तो त्यांच्या तिन्ही क्षेत्रात फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या तिन्ही क्षेत्रात एक उल्लेखनीय कामगिरी करतो. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे त्यांचे क्षेत्ररक्षण, सुरेख असे क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक स्ट्रेट ड्राईव्ह, एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 9. 2 षटकाखेर धावसंख्या झाली आहे 9. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड होताना ऑल स्टार 11 या संघासाठी, परंतु 2 षटकाखेर धावसंख्या झाली आहे 9. 12 चेंडूत 23 धावांची गरज. 2 षटकाखेर धावसंख्या झाली आहे 9. पण का जर पंकज हे शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहिले, शेवटच्या ओव्हरपर्यंत जर त्यांनी हा खेळ केला तर नक्कीच सामन्याची चित्रे पालटण्याची चिन्हे आहेत. एक हाती सामना फिरवण्याची क्षमता पंकज या खेळाडूमध्ये आहे. या दरम्यान मागील मॅचचा सामनावीर राधे ह्या गोलंदाजीच्या मार्कवरती
आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असे तिसरे षटक घेऊन येत आहेत राधे. सामन्यामध्ये सामनावीराचा किताब पटकावलेला आहे राधे. पुन्हा एकदा सुरेख असा फटका झेल झाला असता, परंतु एक धावेची भर पडलेली धावसंख्या झाली आहे 10. एका चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 10. 32 धावांचे माफक लक्ष आहे, परंतु सुरेख गोलंदाजीच्या जोरावरती काहीसे अवघडाचे समीकरण बनत चालले ऑलस्टार 11 या संघासाठी. सुरेख गोलंदाजी करतात दोस्ती स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू. क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल, एक स्लिप लावण्यात आले आहे फलंदाज पंकज यांच्यासाठी. रिव्हर्सशिपचा फटका मारण्याचा नादात झेल दोन बाद झाले आहेत. Bailame como si fuera la última y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. Taqui taqui, taqui taqui rumba. Bailame como si fuera la última y enséñame ese pasito que no sé, un besito bien suavecito, bebé. कॅरेबियन बेटावरती गेल्यासारखं वाटतंय. कॅरेबियन फिवर एसबी यांनी आपली डान्सची झलक दाखवली त्यावरून दिसते. धन्यवाद एसपी. तू जाने वाली जो क्या दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली 10. आता मात्र 10 चेंडूत 22 धावांची गरज. पुन्हा एकदा सुरेख असा फटका पॉईंटच्या दिशेने. एक धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज सतीशाला. 9 चेंडूत 21 धावांची गरज. पंकजच्या रूपाने लागला तो धक्का आणि आता मात्र थोडेसे अवघड समीकरण बनत चाललेले ऑलस्टार 11 या संघासाठी. 9 चेंडूत 21 धावांची गरज. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, तितकेच सुरेख असे यष्टीरक्षण प्रशांत यांचे. 8 चेंडूत 21 धावांची गरज. पुन्हा एकदा केवळ एकच धावेवर समाधान मानावं लागेल. 7 चेंडू 20 धावा. फार अवघड समीकरण बनत चाललंय. आता मात्र मोठ्या फटक्याची नक्कीच गरज आहे ऑलस्टार 11 या संघाला. 7 चेंडूत 20 धावांची गरज. ह्या चेंडूवरती चौकार नाही तर षटकावर लगावाच लागेल. पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी. एक पुन्हा एकदा निर्णायक महत्वाचं षटक हाताळताना राधे आपल्या संघासाठी. या षटकात देखील राधे यांनी केवळ 3च धावा दिल्या आहेत. सुरेख अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी, सुरेख अशी कामगिरी आपल्या संघासाठी राधे यांची. गावदेवी चषक 2022 महाअंतिम मुकाबला. लोकल हाफचे आजच्या दिवसातील हे सामने. अंतिम सामना ऑलस्टार 11 वर्सेस दोस्ती स्पोर्ट्स क्लब. 6 चेंडूत 20 धावांची गरज. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा एक युवा गोलंदाज दीपक. स्ट्राईक एंडला असतील ते प्रशांत. एक सुरेख असा फटका, परंतु क्षेत्ररक्षक इथे तैनात. आता मात्र कोणतीही चूक नाही. 2 धावा घेण्यात यश. 5 चेंडूत 18 धावांची गरज. 3 मोठे फटके. 5 चेंडू शिल्लक.
3 मोठे फटके. पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश फलंदाजांना. 16 ना 4-16. 4 चेंडूत 16 धावांची गरज. अशक्य असं काही नाही, पण थोडेसे अवघड. आता मात्र धावचित बाद होत आहेत. प्रशांत आणि श्रीवल्ली या दोघांचं कॉम्बिनेशन असलेली डान्स स्टेप एसपीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. ते हे बाबू बॅट्समन कोण आहे? सतीश खालचा. या दरम्यान पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. ब्रीद. नवीन फलंदाज ब्रीद. आता मात्र केवळ औपचारिकता शिल्लक. 2 चेंडूत 15 धावांची गरज. जर का हा चेंडू नो बॉल अथवा एक अवांतर चेंडू आला तर मात्र सामन्याचे चित्र पालटू शकतात. हा सामना